नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. मी ऐश्वर्या रणसिंग. आज आपल्या समोर नगर परिषदेसाठी जो इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा सिलेबस आहे तो सिलेबस मी डिस्कस करणार आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया. आणि हे जे सिलेबस डिस्कशन होणार आहे हे नगर परिषदेसाठी बेनिफिट तर आहेतच, परंतु अदर्स ज्या काही आपल्या एक्झाम आहेत ज्याच्यामध्ये BMC JEE किंवा WRD JEE किंवा अदर्स काही एक्झाम आहे तर त्यासाठी सुद्धा त्या कामी येणार आहे. तर चला मग आपण आपल्या या टॉपिक मध्ये सगळ्यात पहिला टॉपिक काय आहे की सिस्टीम ऑफ को-प्लॅनर फोर्सेस, देन रिझल्टंट ऑफ कॉन्करंट फोर्सेस. आता सिस्टीम ऑफ को-प्लॅनर फोर्सेस म्हणजे काय? आता सगळ्यात पहिल्यांदा को-प्लॅनर फोर्सेस म्हणजे काय की असे फोर्सेस की जे सर्व एकाच प्लेन मध्ये ऍक्ट होतात. आता त्या को-प्लॅनर फोर्सचं तुम्हाला रिझल्टंट फाइंड आउट करायचं आहे. तर जे काही रिझल्टंट तुम्ही तर ह्या टॉपिक मध्ये को-प्लॅनर फोर्सचे रिझल्टंटचा जो अनालिटिकल फॉर्म्युला आहे किंवा जे अनालिटिकल मेथड आहे की ज्याच्यामधून आपण रिझल्टंट फाइंड आउट करतो तर त्या गोष्टी आपल्याला या टॉपिक मध्ये फाइंड आउट करायच्या आहेत. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे पॅरलल फोर्सेस अँड नॉन कॉन्करंट अँड नॉन पॅरलल फोर्सेस सिस्टीम. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, पॅरलल फोर्सेस अँड नॉन कॉन्करंट पॅरलल अँड नॉन पॅरलल फोर्सेस यांच्यामध्ये असणारा जो डिफरन्स आहे तो अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये आता पुढचा टॉपिक काय की मुवमेंट ऑफ फोर्स अबाउट अ पॉइंट, म्हणजेच काय की जे आपण जसं सॉम मध्ये शेअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम मध्ये आपण जे वेगवेगळ्या मुवमेंट्स फाइंड आउट करतो तर तशाच प्रकारे आपल्याला एका पॉइंटच्या अबाउट मुवमेंट फाइंड आउट करायची. म्हणजे सिम्पली तुम्हाला क्वेश्चन येणार आणि तुम्हाला मुवमेंट वगैरे फाइंड आउट करायला लावू शकतात. किंवा मॅक्सिमम मुवमेंट कुठे असते, मिनिमम मुवमेंट कुठे असते, किंवा जे काय आपले बीम्स आहे बीम्सवरती फोर्स लागल्यानंतर त्याच्या मॅक्सिमम मुवमेंटची जी लोकेशन आहे ती आपल्याला शो करायला यामध्ये विचारू शकतात. त्याच्यानंतर काय की कपल्स, वॅरिगन्स थेरम, डिस्ट्रीब्युटेड फोर्सेस इन प्लेन. तर ह्या सगळ्या टॉपिकचा तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. आता हा थेरम काय आहे, त्याचे फॉर्म्युला काय आहे, त्या थेरमचं नेमकं एक्झॅक्ट स्टेटमेंट कशा प्रकारे आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी या टॉपिक मध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर सेंट्रॉइड, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, मुवमेंट ऑफ इनर्शिया अँड इट्स थेरम. आता जे सेंट्रॉइड आहेत तर सेंट्रॉइड कुठे यूज करतो आपण, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ह्या दोघांमधला फरक काय, वेगवेगळ्या प्लेन ज्या फिगर्स आहेत किंवा वेगवेगळे शेप्स आहेत तर त्याच्यासाठी सेंट्रॉइड आणि CG कशा प्रकारे चेंज होऊन जातो. त्याच्यानंतर मुवमेंट ऑफ इनर्शिया हा जो वेगवेगळे आपले जे शेप्स आहेत म्हणजे आय सेंटर, त्यानंतर सी सेक्शन किंवा L सेक्शन, याच्यासाठी मुवमेंट ऑफ इनर्शियाची जी काय लोकेशन आहे ती कशी काय चेंज होऊन जाते. तर त्या सगळ्या गोष्टी यामध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे. आणि कंपॅरेटिव्ह बेसिसवरती आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे जे काय आपले शेप्स आहेत म्हणजे सर्कल, त्याच्यानंतर स्क्वेअर शेप, त्याच्यानंतर रेक्टँग्युलर शेप, तर याच्यामध्ये CG आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया याचा इफेक्ट काय होतो, कुठला सेक्शन जास्त इफेक्टिव्ह आहे, तर अशा प्रकारे याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा आपला टॉपिक एक कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम फॉर कॉन्करंट फोर्सेस. म्हणजे जे काय आपल्या इक्विलिब्रियमच्या कंडिशन्स आहेत तर त्याच्यामध्ये पण कुठला फोर्स सिस्टीम आहे तुमची, कॉन्करंट फोर्स सिस्टीम. तर कॉन्करंट फोर्स सिस्टीमची जी काही कंडिशन आहे इक्विलिब्रियम फोर्सेसची तर ती तुम्हाला इथं अभ्यास करायची आहे. त्याच्यानंतर पॅरलल फोर्सेस अँड नॉन कॉन्करंट नॉन पॅरलल जनरल सिस्टीम ऑफ फोर्सेस अँड कपल. तर ही जी सिस्टीम आहे तर त्याच्यामध्ये पण असणार इक्विलिब्रियम गोष्टी, त्याच्यानंतर वेगवेगळे फॉर्म्युले, डेफिनेशन्स, हे सगळ्या तुम्हाला इथं अभ्यास करायचा. त्याच्यानंतर काय की हा टाइप्स ऑफ सपोर्ट, हा शिअर फोर्स मधला अगेन पार्ट आहे ज्याच्यामध्ये टाइप ऑफ फोर्सेस आहे. त्याच्यामध्ये 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 पॉइंट फोर्स आहे, UDL आहे, UVL आहे. त्याच्यामध्ये पण UVL आणि UDLचं कसं तुम्ही डिस्ट्रीब्युशन करता, त्याच्यानंतर त्याचा CG कुठे ऍक्ट होतो, तर ह्या सगळ्या गोष्टी इथं अभ्यास करायच्यात. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ लोड, टाइप्स ऑफ सपोर्ट, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ बीम. आता ह्या सगळ्यांचं बीम वरती पण मॅक्सिमम फोर्स कुठे अप्लाय होतो, शेअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम कशी असते, कुठला फोर्स, वेगवेगळे फोर्स बीम वरती अप्लाय केल्यानंतर त्याचा इफेक्ट काय होतो, तर ह्या सगळ्या गोष्टी इथं अभ्यास करायच्यात. आणि ट्रसेसचं एक सेपरेट अनालिसिस तुम्हाला इथे करायचं आहे. आता ट्रसेसमध्ये पण वेगवेगळे टाईप आहेत किंवा त्याच्यामध्ये पण वेगवेगळे थेरम आहेत तर त्याचा पण अभ्यास तुम्हाला या सेक्शन मध्ये करायचा आहे.
आता फ्रिक्शन मध्ये सगळ्यात महत्वाचं आणि बेसिक टॉपिक म्हणजे लॉ ऑफ फ्रिक्शन आणि कोन फ्रिक्शन. आता लॉ ऑफ फ्रिक्शनचे काही 3-4 पॉइंट्स आहेत तर ते तुम्हाला चांगल्याने माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कोन फ्रिक्शनचं एक्झॅक्ट डेझिग्नेशन काय ते माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इक्विलिब्रियम ऑफ बॉडी ऑन इन्क्लाइंड प्लेन, म्हणजे तो आपल्याला एक सेक्शन असतो की जो एका इन्क्लाइंड प्लेन वरती असल्यानंतर जो नॉर्मल फोर्स, रिएक्शन फोर्स, त्याच्यानंतर जो फ्रिक्शन फोर्स कसा अप्लाय होतो तर त्या सर्व गोष्टी. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ प्रॉब्लेम इन वेजेस, लॅडर्स, स्क्रू आणि स्क्रू फ्रिक्शन, म्हणजे याचे जे ऍप्लिकेशन्स आहेत वेजेसचे, लॅडर्सचे आणि स्क्रू फ्रिक्शनचे, तर त्याच्याचे रिलेटेड जे छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे तुम्हाला इथं सॉल्व्ह करायचे आहेत. आता नगर परिषदेसारख्या एक्झाम मध्ये आपल्याला कॅल्सी अलाउड नाही आहेत, सो खूप डिफिकल्ट लेवलचे प्रॉब्लेम येणार नाहीत. एक मीडियम टू इझी लेवलचे प्रॉब्लेम तुम्हाला मेकॅनिक्स मध्ये विचारले जातील, तरी तुम्ही त्याच्याप्रमाणे तुमचा अभ्यास करा. त्याच्यानंतर कायनेमॅटिक्स ऑफ पार्टिकल्स. आता त्याच्यामध्ये काय सांगितले कायनेमॅटिक्स मध्ये, व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन इन टर्म ऑफ रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम. आता तुम्हाला व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशनचं अनालिसिस करायचंय. त्याच्यानंतर रेक्टिलिनियर मोशनचं जे अनालिसिस आहे ते करायचंय. मोशन अलॉंग द प्लेन इन कर्व पाथचं एक तुम्हाला त्याचं अनालिसिस करायचंय. त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळे फॉर्म्युले आहेत मग त्याच्यामध्ये जे असणारे स्मॉल न्यूमरिकल्स आहेत त्याचा देखील तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर टँजेन्शियल अँड नॉर्मल कंपोनंट्स ऑफ ऍक्सेलरेशन, मग ते टँजेन्शियल कंपोनंटला टँजेन्शियलच का म्हणायचं, त्याच्यानंतर त्याचं नेमकं स्पेसिफिकेशन काय आहे, त्याच्यासाठी असणारे फॉर्म्युलेज काय आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी कायनेमॅटिक्स मध्ये तुम्हाला अभ्यास करायचे. त्याच्यानंतर कायनेमॅटिक्स ऑफ पार्टिकल मध्ये पुढचा पार्टिकल म्हणजे मोशन कर्व, त्याच्यामध्ये एटी, व्हीटी, एसटी कर्व. त्याच्यानंतर प्रोजेक्टाईल मोशन, याच्याची रिलेटेड फॉर्म्युले आणि जे न्यूमेरिकल्स आहेत ते. त्याच्यानंतर रिलेटिव्ह मोशन, त्याच्यानंतर न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटनचे जे फर्स्ट, सेकंड, थर्ड लॉ हे तर तुम्हाला चांगल्याने या एक्झामसाठी करणं गरजेचं आहे, कारण एखाद्या वेळेस बेसिक याच्यावरती न्यूटन्स लॉ वरती क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ वर्क अँड एनर्जी, म्हणजे वर्क अँड एनर्जीचे प्रिन्सिपल्स आणि जे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला इथे करायचे. त्याच्यानंतर डिअर्नर्स प्रिन्सिपल, आता ह्या प्रिन्सिपलचं नेमकं डेझिग्नेशन काय आहे, स्पेसिफिकेशन काय आहे ते ह्याचा अभ्यास करायचा. त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ डायनॅमॅटिक इक्विलिब्रियम. त्याच्यानंतर मोमेंट ऑफ एनर्जी प्रिन्सिपल्स. आता मोमेंट ऑफ एनर्जी प्रिन्सिपल मध्ये काय आहे की लिनियर मोमेंटम. त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, देन इम्पॅक्ट ऑफ सॉलिड बॉडीज, देन डायरेक्ट अँड ऑब्लिक्यू इम्पॅक्ट ऑफ सॉलिड बॉडी, देन सेमी इलॅस्टिक इम्पॅक्ट अँड प्लास्टिक इम्पॅक्ट. आता याच्यामध्ये सगळं इम्पॅक्टचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, म्हणजे दोन सॉलिड बॉडीजचं जर इम्पॅक्ट झाल्यानंतर एनर्जी ट्रान्सफर त्याच्यामध्ये कसं होतं. त्याच्यानंतर सेमी इलॅस्टिक जर ते मटेरियल असेल तर त्यांच्यामध्ये फोर्स ट्रान्समिशन कसं होतं किंवा त्यांचं पुढे जाऊन डिस्प्लेसमेंट कशी येते, व्हेलॉसिटी कशी आहे, तर ते सगळ्या गोष्टीचा इथे अभ्यास करायचा आहे. आता ही जी मेथड आहे की ही मी लास्ट टाइम तुम्हाला एका सॉमच्या याच्यामध्ये मी तुम्हाला ही डिस्कस केली होती की डिफरन्शिएशन करायचं सब्जेक्टला. आता इथे मी टॉपिक दिलाय, म्हणजे जो पण टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये तो एकदा डिफरन्शिएट करायचा आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे की कॉन्सेप्ट, त्याच्यानंतर इथं काय फॉर्म्युले आहेत इम्पॉर्टंट्स आणि इथं फॅक्ट्स आहेत. आता हा जो इन मेकॅनिक्सचा सब्जेक्ट आहे तर तो अशा प्रकारे जर डिफरन्शिएट करून तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला तो खूप फायद्यात ठरू शकतो, कारण इतके सारे लॉज आहेत, इतके सारे डेफिनेशन्स आहेत, इतके सारे फॉर्म्युले, तर तुम्ही कुठला फॉर्म्युला कुठं लक्षात ठेवणार. तर इथं कसं आहे की तुम्ही बेसिकली 1, 2, 3, 4 तुम्ही जे टॉपिक लिहिणार त्याच्यामधून तुमचे जे काही डेफिनेशन्स आहेत तर ते डायरेक्ट डेफिनेशन्स इथे लिहून काढणार त्याच्याचे रिलेटेड जर तुम्हाला आठवल्यात, आणि त्याच्यानंतर त्याचे की कॉन्सेप्ट जे आहे ते एका लाईन मध्ये इथं लिहिणार, आणि फॉर्म्युले आणि फॅक्ट्स म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला पाठच करायची गरज आहे, म्हणजे त्याच्याशिवाय तुम्हाला त्याच्यामध्ये गत्यंतरच नाही, म्हणजे तुम्हाला तो जो टॉपिक आहे तो पाठांतर करण्याची गरज आहे. कारण एका वेळेस आपल्याला असतं की 90% डिफिशियन्सी असते गोष्टीची, तर मग त्यावेळेस कंडिशन काय आहे, तर मग अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फॅक्ट्स मध्ये येऊन जातात. तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स जर तुम्ही इम्पॉर्टंट डेफिनेशन, की कॉन्सेप्ट अँड देन फॉर्म्युला आणि फॅक्ट्स, तर ह्या 4 सेक्शन मध्ये जर तुम्ही इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हे प्रॉपरली डिव्हाइड केला आणि त्याच्यानुसार जर अभ्यास केला तर तुम्हाला ह्या सब्जेक्टचं जे काय आहे प्रिपरेशन ते इझी जाऊ शकतं. आणि अशा प्रकारे
तुम्ही तुमचं जे नगर परिषदेचा अभ्यास आहे त्याच्यामध्ये जे इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा टॉपिक आहे तो चांगल्या प्रकारे रिवाइज करा. या सब्जेक्टला रिव्हिजनची आणि प्रॅक्टिसची खूप जास्त गरज लागते. सो आणि त्यात सोबतच तुमच्या कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी ठेवा. गोष्टी डिफरन्शिएट करून त्याचा अभ्यास करा आणि तुमच्या येणाऱ्या सगळ्याच एक्झामसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. धन्यवाद.